नमस्कार, आपण पाहतात नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल आणि मी राजकुमार गोपने। फलटण तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांचे वरदान ठरलेल्या फलटण येथील श्रीराम सहकारी साखर कारखान्यावरती प्रशासकीय मंडळ येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। श्रीराम कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत संपून तब्बल 1 ते 1.5 वर्ष झालेले आहे आणि यामुळे श्रीराम कारखान्याची निवडणूक याबाबत न्यायालयामध्ये न्यायप्रविष्ट बाब आहे। हे होत असताना गेल्या काही दिवसांपूर्वी महिनाभरापूर्वी श्रीरामच्या संचालक मंडळाने विशेष बैठक घेऊन या ठिकाणी श्रीराम कारखाना जो सुरुवातीला जवार उद्योग समूहाकडे चालवण्यास होता, त्यांनी या हंगाम चालवण्यास नकार दिल्यानंतर नव्याने त्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये ठराव घेऊन श्रीदत्त उद्योग समूहाला देण्यात आले होते। मात्र हा दिलेला ठराव जो केला होता तो बेकायदेशीर असल्याचं या ठिकाणी सांगण्यात येत आहे आणि त्यामुळे आता या हंगामामध्ये श्रीराम कारखाना चालू होणार की नाही अशी शंका उपस्थित केली जात असतानाच एका सूत्राकडून माहिती मिळत आहे की या श्रीराम कारखान्यावरती प्रशासकीय मंडळ आणण्यात येणार आहे, जे कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ दूध संघावरती आणण्यात आलेले आहे। अशा प्रकारे प्रशासकीय मंडळाच्या माध्यमातून आता नव्याने श्रीराम कारखाना चालवण्यात येणार असल्याची माहिती सूत्राकडून मिळत आहे। त्यामुळे गेल्या महिनाभरापूर्वी जो ठराव घेण्यात आला होता तो ठराव रद्द झालेला असून श्रीदत्त उद्योग समूहाच्या ऐवजी आता प्रशासकीय मंडळ हा कारखाना चालवणार असल्याची माहिती सूत्राकडून मिळत आहे। यामुळे आता या कारखान्यावरती कोण प्रशासकीय मंडळामध्ये येणार हेही अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतं, फलटण येथील श्रीराम कारखान्यावरती प्रशासकीय मंडळ येऊन या प्रशासकीय मंडळामध्ये कोण कोण असेल याबाबत जरूर कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करा। त्याचबरोबर नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल वरती नवीन असाल नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। आजच्या व्हिडिओ मध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत धन्यवाद।